मध्ये अजूनही अनेक जण या संदर्भामध्ये युधिष्ठिराला दोष देतात, पण युधिष्ठिरानं वाईट कृत्य केलेलं नाही आणि आपल्याला ते आवडलं हे लपवलेलं नाही. आणि त्यावेळेच्या धर्मशास्त्राप्रमाणे नारद आणि या सगळ्यांनी संमती दिल्यानंतर मगच त्यांनी लग्न केलेलं आहे. हा जो युधिष्ठिर आहे हा जेव्हा सिंहासनावर बसला तर किती उत्तम पद्धतीने राज्य करीत होता. याकरता महाभारतामध्ये एका अध्यायामध्ये 141 प्रश्न विचारलेले आहेत नारदान. सभा पर्वातला 4था आणि 5वा जो अध्याय आहे. नारद त्याला भेटायला येतात तेव्हा त्याला सिंहासनाचा अभिषेक झालेला आहे. तो सिंहासन इंद्रप्रस्थामध्ये आणि उत्तमपैकी राज्य करतोय. स्वतंत्र नगरी बसवलेली आहे. कितीतरी वर्णन केलंय. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर शेतामध्ये उत्पन्न कमी झालं, पाऊस कमी पडला आणि जर कर भरला नाही तर दुसऱ्या वर्षी कर भरायला जेव्हा तो येतो तेव्हा मागल्या वर्षीचा कर तो कधी घेत नसे आणि चालू वर्षाचा कर घेताना आपल्या बळाचाही तो कधी वापर करीत नसे. याकरता 4 श्लोक खर्ची पडलेले आहेत. हे आजच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आजच्या सरकारातल्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. हे शिवाजी महाराजांना कळलं होतं. शिवाजी महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं. त्यांनी जमिनीची माप काढून घेतलं, जमिनीचे 7/12चे उतारे काढून घेतले आणि आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे. जर सारा भरला नाही तर त्याची चौकशी करायची आणि सारा भरला नसेल त्याचं कारण खरं असेल तर सारा मागायला जायचं नाही. पुढच्या वर्षी तो आल्यानंतर बळाचा वापर करायचा नाही. देईल ते घ्यायचं नाही म्हणायचं नाही. म्हणून शिवाजीच्या आधीच्या राजांमध्ये आणि शिवाजीच्या नंतरच्या राजांमध्ये समाजानं किंवा जनतेनं ज्याला शिवाचा अवतार म्हटलंय असा हा एकच महापुरुष झाला ज्याला लोकांनी देवाच्या देव्हाऱ्यात बसवलं. हो, मी शिवाजीवरती कमीत कमी 20-25 तरी व्याख्यानं माझी झाली असते. या एकाच मुद्द्यावरती झाली. तो चारित्र्यवंत होता आणि म्हणून त्याचा सर्व समाजही चारित्र्यवंत होता आणि चारित्र्याची त्या काळामध्ये निगा राखण्याची व्यवस्था होती आणि म्हणून त्याच्याकडे कोणीही आलं तरी कधी विन्मुख केलं नाही आणि जिथे अन्याय आहे तिथे त्यांनी कधी क्षमा केली नाही आणि म्हणून तो मोठा राजा होता. त्याचं जे मोठेपण आहे ते सगळंच्या सगळं युधिष्ठिराकडनं हरकासारखं त्यांनी घेतलेलं आहे. मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की कोणाचा आदर्श त्याच्या समोर असेल. युधिष्ठिराचाच आदर्श त्याच्या समोर आहे. युधिष्ठिरावरती अनेक प्रसंग आले. प्रत्येकाला जेव्हा उत्तम राज्य करतोय म्हणून चारी बाजूला लोक त्याला देवासारखं मानायला लागलं. युधिष्ठिराला नक्की काय आहे? हा राज्य चांगलं करतोय का कसं करतोय? धर्माचरणाला धरून करतोय का राज्य शासनाला धरून करतोय? आपला मोह पुढे याचा दाटवतोय का? सत्ता म्हणून काही करतो का? हे बघण्याकरता म्हणून नारद आलेले. नारदाचं त्यांनी स्वागत वगैरे केलं. पाद्यपूजाखाली गळ्यात हार घातला आणि कसं काय वगैरे. नारद म्हणाले मी तुला काही प्रश्न विचारतो तर माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. 141 प्रश्न विचारले आणि त्या प्रश्न विचारण्याचा उद्देश असा आहे हे तू करतोस का असं ते विचारतात आणि तो नाही किंवा हो म्हटल्यानंतर त्याचा अर्थ तो करतच नाही असं त्याचा अर्थ. आणि 141 प्रश्नामध्ये त्याचं संपूर्णतेने राजकारण सांगितलेलं आहे. मी कशी तपश्चर्या करतो, मी कसं राजकारण करतो, मी मंत्र्यांची परीक्षा कशी करतो, माझे मंत्री कसे आहेत, माझे प्रशासक कसे आहेत, माझी जनता कशी आहे. आणि शेवटी तो म्हणतो मीच जर अनाचारी झालो तर माझी प्रजा अनाचारी होणार आहे आणि अनाचारी जर प्रजा झाली तर त्यांचं सगळं पाप माझ्याच डोक्यावर येणार आहे. पण मीच धर्माचरणी असल्यामुळे माझी सर्व प्रजा धर्माचरणी आहे आणि माझी धर्मचारणी जरी असली तरी त्यांचं पुण्य मला मिळावं म्हणून मी हे करत नाही. अनेक वेळेला द्रौपदीने वाद घातला, अनेक वेळेला भीमानी त्याच्याशी वाद घातला. शेवटी त्यांनी निक्षून सांगितलं मी जे धर्माचरण करतो ते फलश्रुती करता करत नाही. मी जे धर्माचरण करतो तो पुण्य संपादन करावं म्हणून नाही, माझा तो स्वभाव आहे म्हणून मी करतो. मला कोणाचं काही नको, मी खोटं बोलत नाही आणि माझ्यावर कसलंही संकट नाही. मी कुठेही लिप्त नाही. अलिप्त कमळ जळी जैसे इतका मी निर्लेप आहे. आणि त्याहीपेक्षा तो असं म्हणतो माझ्यावरती कसलाच कोणाचा प्रभाव नसल्यामुळे मी निष्कंपही आहे, शांत आहे.
आणि माझ्यावर कसला परिणाम होत नाही म्हणून तुम्ही किती अखंड तांडव केलं तरी 12 वर्ष याचा अर्थ 12 वर्ष 1 वर्ष याचा अर्थ 1 वर्ष 30 दिवस झाल्याबरोबर भीम आणि द्रौपदी अस्वस्थ झाले. त्यांना राहायची सवय नाही अरण्यामध्ये. पण कबूल काय केलंय? 12 वर्ष वनवासाने 1 वर्ष अज्ञातवास. 30 दिवस झाल्यानंतर भीम म्हणाला चांद्रमासाप्रमाणे 30 दिवस म्हणजे 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण हल्ला करू शकतो, त्यांना संपवू शकतो आणि आपण गुरु साम्राज्याच्या सिंहासनावर बसू शकतो. कितीतरी प्रलोभनं दाखवली. सगळं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर मी जे तिथे कबूल केलंय ते 12 वर्षाकरता कबूल केलेलं आहे. तुम्हाला जायचंय का? तुम्ही जाऊ शकता, मी तुम्हाला अडवणार ना. पण तुम्ही माझी परवानगी विचारली तर मी तुम्हाला परवानगी देणार. त्यावेळेला नाईलाजानं भीम शांत राहिला. प्रत्येक वेळेला भीम उद्रेकशील असल्यामुळे अखंड तांडव करायचा आणि असं वातावरण करायचा की आता भीमाचंच बरोबर आहे. त्यावेळेला सगळ्या बाकीच्या चौघांना असं वाटायचं की भीम म्हणतो तेच बरोबर आहे. द्रौपदी त्याला प्रोत्साहन द्यायची, पण हा शांत असायचा. यापैकी एकही गोष्ट मला मान्य नाही, मी ती करणार नाही. तुम्ही करणार असाल तर माझी अनुमोदन मिळणार नाही, तुम्ही करू शकता. पांडवांचा विजय यामुळे झाला की त्यांनी आपला जो नेता आहे त्याचा कधी शब्द मोडलाच नाही. म्हणून माणसाच्या विकासाचा एक गमक सांगून ठेवतो. ज्याच्या आयुष्यामध्ये शेवटचा शब्द मानावा अशी व्यक्ती नसते, त्याला आयुष्यावर इतरांचे शब्द शेवटचे मानावे लागतात. आणि ज्याच्या आयुष्यात शेवटचा शब्द मानावीशी असते त्याचा शब्द लोक शेवटचा शब्द मानतात. हो, कोणाच मानत नसतं. अर्जुन कोणाचा ऐकत नव्हता, मग अर्जुन कोणाचा ऐकायचा? अर्जुन श्रीकृष्णाचा ऐकायचा. बाकीचे कोणी कोणाचं ऐकत नव्हते. बाकीचे पांडव आणि द्रौपदी कोणाचं ऐकत होती? युधिष्ठिरच ऐकत. काही झालं तरी किती अखंड तांडव, काही झालं तरी त्याच्या शब्दाच्या बाहेर जायचं. ही जी भूमिका आहे ही आपल्या कुटुंबाची भूमिका असली पाहिजे. कुटुंब प्रमुख काय म्हणतोय तो योग्य काय तो ठरवेल ना. त्यांनी जर सांगितलं याच्यात धोका आहे तुम्ही जाऊ नका आणि तरी तुम्ही जाणार असाल आणि जर तुम्हाला त्रास झाला तर कुटुंब प्रमुख जबाबदार कसा? आणि ऐकण्याकरता किंमत मोजावी लागते. ऐकण्याकरता किंमत मोजावी लागते. तुमच्या माहिती करता अनुभव म्हणून सांगतो. मुंबईमध्ये मी जिथे राहत होतो तिथे एक उत्सव होता आणि त्या उत्सवामध्ये माझं काम प्रमुख होतं. ते 10-15 दिवस आधी तयारी करायला लागली आणि माझ्यामुळेच चाललंय की अशा भ्रमात मी होतो. असं 10-12 वर्ष मीच करायचं. एकदा काय झालं, त्या नेमका 10-15 दिवसाच्या उत्सवाच्या आधी मी आमच्या गुरुजींकडे गेलो काही कामाने गेलो आणि निघायच्या वेळेला मी जरा अस्वस्थ झालो. हो म्हणतात की नाही, तर मी म्हटलं हो असा असं उत्सव आहे आणि मला गेलं पाहिजे. त्यामुळे मग मुळीच जाऊच नकोस. हो म्हटलं होणार कोणाचं काहीही अडत नाही. मग मी त्यांना सांगायला लागलो असं आहे तसं हे करायला लागतं हे करायला. आमच्या वडीला त्यांचं वय झालंय, बाकीची माणसं नवीन आहेत, कोणाला जमणार नाही जमणार. तरीही जायचं नाही. मला किती क्लेश झाले असते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या 7 दिवसात ते मला जाऊ दिलं नाही. पण त्या 7 दिवसात एकही पत्र नाही, एकही चौकशी नाही. तू ये, तू का येत नाहीस, तू का आला नाहीस, पण विचारत नाही. हो, याचा अर्थ आपल्याला किंमत नसते, आपण सहजतो आपण किंमत वाढवतो. तेव्हा मला तरी सांगितलं कळलं का तुझी किंमत काय ती, असं मला शिकवलंय त्यांनी. तात्पर्य काय की हा जो युधिष्ठिर आहे ना हा आपल्या कुटुंबातल्या म्हणजे आपल्या 4 भावांना पत्नीला हा ओळखून आहे. फक्त त्याचा एक व्रत असा आहे, कठीण आहे. त्यांच्या समोर आणि त्यांच्या मागे किंवा त्यांच्या हयातीत त्यांच्याबद्दल एकाही दोषाचा तो उच्चार करत. हे त्याच्या अनेक व्रतांपैकी एक व्रत आहे. तोंडानं बोलायचं नाही हे त्याचं व्रत आहे. समोरासमोर काय असेल तू सांगायचं, पण तू मूर्ख आहेस असं तो म्हणायचं. हे योग्य नाही, हे योग्य आहे असं तो म्हणायचं. किती व्रत पाळलं त्यांनी, अगदी मरेपर्यंत पाळलं. आपण 5 भावामध्ये भीम हा जास्ती खादाड आहे हे त्याला माहितीच आहे. एक चक्रांत घरी बसून तरी तो संबंध हयातीत त्याला कधी म्हणाला नाही. पण भीम जेव्हा पडतो तो नक्की खाली पडल्यानंतर भीमच विचारतो मरण्यापूर्वी
मी सगळ्यात खाली का पडलो? तुला खायचं किती कळत नव्हतं, तू खादाड होतास. पण खादाड हा शब्द त्यावेळेला तरी उच्चारला. किती संयम असेल तुझा. कल्पना करा, आपल्याला संयम आहे काय एवढा? आपण तोंडावर बोलतो ना, आपण स्पष्ट बघते म्हणून नाही. आपल्या वाणीनं आपल्या भावांचा अवगुणांचा उच्चार करून आपली वाणी विटाळायची नाही, हे जे त्याचं व्रत आहे. त्यामुळे तो युधिष्ठिर आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला. सगळा वनवास संपत आला. फार फार कठीण आहे आणि अज्ञातवास सुरू होणार आहे. 1च महिना राहिला आणि 1 महिन्यामध्ये चर्चा काय चालली? पुढच्या 1 वर्ष कुठे लपायचं, कोणाकडे लपायचं, अशी त्यांची चर्चा चालली. आणि अशी चर्चा चालू असताना दररोजचा कार्यक्रम काय त्यांचा वनवासातला? साधारण सकाळचं स्नान, संध्या वगैरे, जप वगैरे आटपला की ते सगळे 5 भाऊ एकत्र बाहेर पडायचे. काय काम आहे? तर काम एकच, तू या दिशेला, तू त्या दिशेला. आणि 4ही दिशेला पाहू गेले की मग कंदमुळे म्हणा, शिकार म्हणा, जे काय मिळेल ते त्यांनी घेऊन यायचं. आणि मग त्याचं काय वाटप, जे काय करायचं असेल, स्वयंपाक वगैरे, तो मग द्रौपदीने करायचा. असा एकूण 12 वर्षाचा व्यवसाय. हे सवयीचं झालं. आणि असंच एक दिवशी ते साधारण 9-9:30च्या सुमाराला आपल्या आश्रमापासून, झोपडीपासून साधारण 1 किलोमीटर लांब गेलेले आहेत. आणि आता ते चर्चा केली कुठच्या दिशेला कोणी जायचं, रोजच झालं ना. तरीही ते सगळे भाऊ त्याला विचारायचे. मग तो सांगायचा तू इकडे जा, तिकडे जा. दररोज जागा बदलायचे. जिथे फळं असतील त्या भागात शक्यतो जायचा प्रयत्न करायचा. म्हणजे जास्ती प्रयत्न न करता फळं आणली तरी काम बघायचं. अशी चर्चा चालू आहे. आणि तेवढ्यात त्यांच्या कानावरती किंकाळी आली, वाचवा वाचवा वाचवा. ते सगळ्यांचं बोलणं थांबलं आणि ते सगळे बघायला लागले कुठून आवाज होतो. मग त्यांच्या लक्षात आलं एका बाजूनं आवाज होतोय. सगळे उभे राहिले. उभे राहिल्यानंतर एक हडकुळा ब्राह्मण, जेमतेम हाडं असणारा, पण भस्म लावलेल्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, आणि तो अस्वस्थ होऊन धावत 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 4ही बाजूला बघत ओरडते, मला वाचवा, मला वाचवा. म्हणून हे सगळे धावत त्याच्याकडे गेले. त्याला थांबवलं. काय झालं महाराज? त्याला नमस्कार केला. काय झालं महाराज? का ओरडताय तुम्ही? ते मला म्हणाले, मी संकटात आहे, घोर संकटात आहे, मला आता तुम्ही वाचवलं पाहिजे. ते सगळे म्हणाले, संकटात आहे म्हणजे तुझ्या मागे वाघ लागलाय का? तुला कोणी ठार मारणार आहे का? नाही नाही, ठार नाही मारणार. मी अग्निहोत्री आहे. रोज अग्नीला आहुती देणं आणि 2 समिधा वाहणं माझा नित्याचा गेली 40 वर्षाचा नियम आजपर्यंत बंद पडलेला नाही. आणि आज माझ्यावर संकट असं आलंय, ज्या माध्यमातून, ज्या भांड्यांच्या माध्यमातून मी हवन करायचंय, ती माझी सगळी भांडी म्हणाले एक हरिण पळवून गेलो. आज मला माझ्या अग्नीला हवन करता येत नाही. याच्यामुळे मी प्राणसंकट, त्यातून मला तुम्ही वाचवा. तपश्चर्या करणाऱ्याचं हे संकट असलं पाहिजे. आपण काय म्हटलं असतं, हे नाही ठीक आहे, उद्या परत करू, दुसरी भांडी आणू. ते कळल्यानंतर त्याने विचारलं, काय झालं काय? कोणी पळवली तुमची? हरणाने पळवली म्हणजे काय? तेव्हा तो काय म्हणाला, माझ्या आत्तापर्यंत माझ्या आश्रमामध्ये दुसऱ्या कोणाला मी प्रवेश दिलेला नाही. माझ्या हवनाची जी भांडी आहेत ते मीच घासतो. जास्तीत जास्त लाकडाचीच भांडी, पळी बिगडे काय हे मीच धुतो. आणि एका मातीच्या मडक्यामध्ये मी ती घालून ठेवतो सुकण्याकरता. त्याप्रमाणे मी रात्री सगळं साफ करून त्या मडक्यात घालून दरवाजाच्या बाहेर मडकं ठेवून दिलं. आणि माझं सगळं आटपल्यानंतर आता हवनाला बसणार म्हणून ती भांडी आणायला बाहेर गेलो, तर मला असं दृश्य दिसलं, एक हरिण त्या मडक्यावरती आपलं शिंग घासताना मला दिसलं. तो मला जरा धक्का बसला. पण माझी चाहूल लागल्याबरोबर ते हरिण जे आहे ते पळायला लागलं. ते पळता पळता ते माठ जो होता तो शिंगात अडकला आणि त्या भांड्यासकट ते पळायला लागलं. आता काय करावं म्हणून माझी भांडी गेली,
तो माठही गेला आणि ते हरिण कुठे गेलं ते कळणार कसं. मी धावायचा प्रयत्न केला म्हणून नाही सुद्धा. आता युधिष्ठिरा, तू एवढा मोठ्या परिसरामध्ये असताना, तुझ्या सावलीखाली आम्ही असताना माझं अग्निहोत्र बंद पडावं हे तुला योग्य आहे का? असं प्राणाचं संकटच विचारलं. हे तुला स्वभाव आहे का? तो नतमस्तक, महाराज आम्ही काय करावं असं तुम्हाला? त्याला शोधून काढा, माझी भांडी आणून द्या, नाहीतर माझा प्रायोपवेशन होतं, आज जेवण नाही, पाणी पण मी पिणार नाही. अरे बाप, आता यांच्या लक्षात आलं आपण काही लक्ष घातलं नाही तर ब्राह्मणाचा प्राण जायचा आणि ब्रह्माच्या डोक्यावर यायची. मग त्यांनी सांगितलं शांत बसा, आम्ही 1 सोडून 5 जण आहोत, आमच्याकडे आमची शस्त्र आहेत, तुम्ही काळजी करायची, शांत बसा, आम्ही त्याला पकडून आणतो, तुमची भांडी तुम्हाला देतो, तुमचं अग्निहोत्र सुरू झालं की मग आम्ही जातो. त्याला धीर आला आणि प्रत्यक्षामध्ये मग त्यांनी सांगितलं, अरे अर्जुना तू इकडे जातो तिकडे जातो सोडला. अर्जुन मला त्यात काय म्हणाले, त्याला शोधून काढा किती वेळा, तुम्ही शब्दविधी आहे. भीम म्हणाला एका हरणाचा हिशोब काय म्हणाला, नकुल सहज अंगात संचार झाल्यासारखे भरा भरा भरा. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तासाने ते सगळे एकत्र आले, त्यात त्याला हरिण सापडलाच नाही. तो ब्राह्मणाने कपाळाला हात लावला, आता मी जीव देतो म्हणाला. आता मी जीव नाही दिला तरी माझा जीव जाणार, कारण तो अग्निनारायण मला भक्ष करणार. आजपर्यंत अग्निनारायणाला मी नाराज केला नाही आणि यानंतर मला जगता येणार. अरे बापरे, दोन्हीकडनं संकट. ते हात हाली झाले एक संकट, हा संतप्त झाला हे दुसरं संकट, प्राणत्याग करायला तयार झाले तिसरं संकट. आता काय करावं? त्यावेळेला नकुलाने तोंड उघडलंय. बघा तुमच्या आमच्यासारखीच माणसं आहेत आणि तो एकदम भडकलाच आणि युधिष्ठिराला म्हणाला, कसा करता तुम्ही आम्हाला धर्माचरणाचे धडे शिकवत होता, कसा करता सत्याच्या नादी लागून तुम्ही आम्हाला इथपर्यंत आणलं शिक्षा भोगायला, काय मिळवलं तुम्ही? इतकी वर्ष तुम्ही पुण्याच्या मागे लागलात वेड्यासारखं आणि एका ब्राह्मणाचा संकट दूर करता येत नाही तुम्हाला, तुमची पुण्याही नाही, काय मिळालं तुम्ही? त्याने तोंड घडल्यावर त्याला पूट देण्याकरता सहदेव पुणे आला. सहदेव म्हणाल त्यावेळेला तुम्ही हे करायला पाहिजे, त्यावेळेला हे केलं नाही, त्यामुळे आज आम्हाला भीक मागायची आली तुमच्यामुळे. मग अर्जुनाने तोडलं, मग भीमाने, सगळेच त्याच्यावर तुटून पडले. हे भर अरण्यामध्ये. आता हे सगळे भडकल्यानंतर त्याला तोंड कसं देणार, उत्तर काय देणार? बरं ते खोटं बोलत होते का, चुकीचं बोलत होते का? आता हे जे संतप्त झालेले त्याच्यापेक्षा संतपणे अर्थच नाही. मग याच्यावरती मार्ग काय काढायचा असा जेव्हा त्याच्यासमोर प्रश्न पडला तेव्हा त्याला युक्ती सुचली युधिष्ठिराला. तुम्हाला मला बोलणं शोभत नाही असं त्याला म्हणता आलं असतं, तुम्ही सकाळी गप्पा बसा असं त्याला म्हणता आलं असतं, पण त्यांचं म्हणणं बरोबर होतं. एका तो ब्राह्मण बघतोय सगळं, ते काय करतायत ते, तो निघून नाही गेला, तो यांची परीक्षा गेल्यानंतर आले. सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर अतिशय शांतपणे नकुलालाच तो म्हणाला, बराच वेळ झाला आपण घरातनं बाहेर पडून इथपर्यंत आलो आणि इथे आल्यापासून आतापर्यंत आपण लक्षात आलं की आपल्या पोटामध्ये पाण्याचा थेंब नाही म्हणाले. सगळ्यांना तहान लागले की नाही? तर सगळ्या डोक्यात राग गेला, हो आम्हाला तहान लागली. बघा विषय बदलला, विषय बदलला, तो सगळा ओघ जो होता रागाचा तो गेला. तो राग म्हणजे सात्विक संताप आहे. एका ब्राह्मणाचं एवढंसं संकट आपण दूर करू शकू आणि याच्याबद्दलची खंत आहे, ती खंत व्यक्त करण्याकरता ते रागवत आहे. हो हो आम्हाला सगळ्यांना पाणी पाहिजे, पाणी पाहिजे म्हटल्यानंतर पाणी तर नाहीये. मग ते नकुलाला सांगितलं या झाडावर चढ आणि झाडावर चढून जरा वरच्या शेंड्यावर गेल्यानंतर जरा आजूबाजूला बघ, तुला काही पाणी कुठे दिसतं का, तलाव कुठे आहे का, विहीर कुठे आहे का, ते आम्हाला सांग, म्हणजे आम्ही घेतो पाणी. तो धरधर धरधर जो आधीच चिडला होता तो धरधर झाडावर चढला आणि त्याने बघितल्यानंतर त्याला एक सरोवर दिसलं. ते सरोवर किती सुंदर आहे हे सांगण्याकरता व्यासाने एक अख्खा अध्याय घातलेला आहे. त्या सरोवराचं वर्णन कर असं म्हणतात. त्याला ते कसं दिसलं, ते पाणी सोन्याचं पाणी दिसलं. त्या पाण्यावरती सूर्याचे किरण पडल्यामुळे ते चमकत होतं आणि ते चमकू लागल्यानंतर त्याला असं वाटतं की सोन्याचंच पाणी आहे.
आजूबाजूला जी फुलांची झाडं लागलेली आहेत त्या फुलांचं वर्णन आहे. पांढरी फुलं कशी आहेत, तांबडी फुलं कशी आहेत, पिवळी फुलं कशी आहेत, लहान झाडं कशी आहेत, मोठी, सगळं वर्णन. असं सुंदर वर्णन संबंध महाभारतात नाही. असं सुंदर वर्णन कालिदासांनी पण केलेलं नाही. हो, बाकी काही जमलं नाही तरी तेवढा अध्याय पाठ केला तरी आपण सृष्टी सौंदर्याचे मालकच होणार असंच जातात. अशी त्याची ताकद आहे. मी तर किती वेळा तो वाचतच बसतो. काय कसं काय व्यासानं सुचलं असेल ते उपवन बघितल्यानंतर. आणि तो वर्णन करायला लागला. तर युधिष्ठिर म्हणाला, अरे वर्णन करू नकोस, खाली आपल्याला पाणी आणायचं आहे. तर खाली उतरल्यानंतर सांगितलं, धनुष्य इथे ठेव, तुझ्या भात्यामध्ये जे बाण आहेत ते काढून ठेव आणि रिकामा भाता घेऊन त्या सरोवरावर जा आणि सगळ्यांसाठी पाणी घेऊन ये त्या भात्यातनं. आम्ही सगळे तहानेला अत्यंत उत्सुक आहोत पाणी प्यायला. आम्ही सगळे तहानलेले आहोत, तृष्णा पीडित आहोत. तो भराभरा पाणी आणायला गेला. पाणी आणायला गेल्यानंतर तो पाणी आणायला खाली वाकल्याबरोबर, पाण्याला पाया लागल्याबरोबर आवाज आला, या पाण्याचा प्रतिग्रह माझा आहे, या पाण्याची मालकी माझी आहे. जर तुला पाणी प्यायचं असेल, माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायची आणि मग पाणी प्यायचं. आता हा व्याकुळ झालेला मुलगा, हा पाण्याने तडफडणारा हा मुलगा, तरुण असला तरी, भूक ती भूक, तहान ती तहान. वर सूर्य तळपतोय, पाणी समोर दिसतंय आणि कोणीतरी आवाज येऊन सांगतोय असं केलं आणि तो पाणी घ्यायला गेला. हातात पाणी घेऊन ओठाला लावणार तर खाली मरून पडत. अरेच्छा, त्याला कळत नाही काय झालं ते. बराच वेळ झालं तरी तू येत नाही म्हटल्यानंतर सहदेवाला म्हटलं, अरे तो काय येत नाही बघ, तुझा भाता रिकामं कर तुझा. तोही उद्धट. आवाज ऐकल्यानंतर पटकन कोण असतं तुम्ही विचारायला पाहिजे. बरं, तू सांगतोय या तळ्याची मालकी माझी आहे, माझ्या संमतीशिवाय आणि परवानगीशिवाय तुम्हाला पाणी घेता येणार नाही. हे जर कोणीतरी सांगितलं असेल तर कोणीतरी त्याचा मालक असला पाहिजे. कोण आहात तुम्ही, कधी तुम्ही पाणी तुम्ही निर्माण केलं का, असं विचारता येत होतं की नाही. सहदेव आळीतनं म्हटल्यानंतर मग अर्जुनाला पाठवला, तो सगळ्यात शहाणा. त्याला जेव्हा सांगितलं तुझा भाता घाल, मी भाता रिकामा नाही करणार म्हणाला. ते 2 ज्या अर्थ आलेले त्या करती संकट असेल, मी धनुष्य बाणासकटच जातो म्हणून धनुष्य बाणासकट गेला. त्याला आवाज ऐकला, या पाण्याचा प्रतिग्रह माझा आहे, माझ्या प्रश्नांची उत्तर देऊन मग पाणी प्यायला हरकत नाही. तू कोण आहेस त्याने विचार. हा, मी या पाण्याचा मालक आहे, माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागेल. अर्जुन म्हणाला, मी एक गांडीवधारी अर्जुन आहे, मी तुझं अस्तित्व आहे की नाही ते सिद्ध करतो. माझ्या समोर तू टिकणार नाही, काय बोलायची गरज आहे. आणि त्यांनी भराभर बाणांचा वर्षाव केला, इतकं की बाणांचं जाळं पसर. पण त्या सगळ्या त्याच्यामध्ये तो जो कोणी बोलणार आहे तो सापडलाच नाही. अर्धा तास बाणांचा वर्षाव करून सुद्धा कोणी मिळत नाही आणि कोणी सापडत नाही अशी खात्री झाल्यानंतर तो पाणी घ्यायला गेला. पाण्याला स्पर्श केल्याबरोबर मरून पडला. आता राहिला भीम, तो तर आडदांडच, आई नाही बाप. तो असा महाभारतात वर्णन केलं, असा डुलत गेला. कोण हे काय बघतो म्हणून तो गलत तर हे तिघे पडलेत बरं का. पण ते व्याकुळ झालाय, तहानीने व्याकुळ झालाय. सर, तुम्हाला माकडीची गोष्ट माहिती की नाही. तहान लागल्यानंतर तिने आपलं पोर खाली घेतलं पायाखाली, प्राण जातोय म्हटल्यानंतर, आणि मग ती त्याच्यावर उभी राहिली. त्याच्यापेक्षा ही गोष्ट काय वेगळी आहे. आता एवढे तिघजण पडलेले आहेत आणि हा पाण्याजवळ गेल्यानंतर आवाज ऐकला, तू कोण आहेस, पुढे ये ना, नुसता आवाज काय काढताय. पाणी प्यायला लागला, तो खाली पडला. कोणीच येत नाही म्हटल्यानंतर युधिष्ठिर गेला. किती भावामध्ये फरक आहे. बघतो ते 5 प्रेत बघितल्यानंतर पाणी नाही पिय असं वाटत, हा फरक आहे. तो लगेच खाली बसला आणि सगळ्यांच्या अंगावर हात, डोळ्यातनं पाणी यायला लागलं, रडायला लागला. कुंतीला मी आता काय सांगतो, द्रौपदीला मी आता काय सांगतो. आणि त्यांच्याजवळ बसून म्हणतो, तुम्ही कोणाशी द्वंद्व युद्ध केलेलं तर दिसत नाही. आणि त्यांचे कपडे बाजूला करून म्हणतो, तुमच्या अंगातनं रक्त तर आलेलं दिसत नाही, त्यामुळे तुमचं कोणाशी युद्ध झालेलं दिसत नाही, तुम्हाला जखम झालेलं दिसत नाही. आणि चेहऱ्यावरनं हात फिरवून म्हणतो, अरे
तुमचे चेहरे तर आहेत तसे काळे नळे झाले नाहीत, म्हणजे तुमच्यावर कोणी विषप्रयोग पण केलेलं नाही. तुमच्यावर जर विषप्रयोग झाला नाही आणि तुम्ही जर जखमी झाला नाही तर तुमचा प्राण गेला कसा? तो तिथेच रडत बसला. तोही व्याकुळ आहे, तोही सकाळी घरातनं बाहेर पडलाय, त्याला बाकीच्यांचा सगळी ही लागलेली आहे. तो ब्राह्मण तिथे वाट बघतोय. हे संकट जसं बाकीच्या नाही तसं याला पण आहे. म्हणून युधिष्ठिर महाभारताचा नायक आहे. हे ऐकल्यानंतर त्याच्या कानावर शब्द आले, या सरोवराचा प्रतिग्रह माझा आहे, मी मालकी आहे. तुला पाणी पाहिजे मला माहिती आहे. जर तुला पाणी पाहिजे असेल तर माझ्या प्रश्नाची उत्तर द्यावी लागतील. तो लगेच ऐकून म्हणाला, कोण आहात आपण, काय नाव आपलं? तर तो म्हणाला, मी एक बगाळ आहे. एका झाडावर एक मोठा मनुष्याच्या आकाराचा बगाळ दिसायला. हा लगेच म्हणाला, बगाळ मनुष्यवाणीनं बोलतो असं मी कधी ऐकलं नाही. तुम्ही खरे कोण आहात? अतिशय नम्रपणाने आपण कोण आहात म्हटल्यानंतर स्थूणा कर्ण नावाचा यक्ष प्रगट झाला. मी यक्ष आहे आणि या सरोवराचा मालक आहे. काय पाहिजे आपल्याला? माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची आणि मग पाणी प्यायचं आहे मान्य. त्याच्यावर तो उत्तर देतो ते महत्वाचं. तुमच्या प्रश्नांची मी उत्तर देतो असं म्हटलं तर मी सर्वज्ञ असल्याचं माझ्यावरती आरोप आहे आणि मला अहंकार आहे. त्यापेक्षा मी तुम्हाला असं म्हणतो, तुम्ही मला प्रश्न विचारा, तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. चालेल का तुम्हाला? आता त्याचा प्रश्न पडला, ह्याला काय विचारायचं? पण तो विचारायला थांबत नाही. ठीक आहे, माझ्या प्रश्नांची उत्तर दे. ही प्रेत पडलेलीच आहे आणि तो उत्तर द्यायला सुरुवात केली. अख्खा अध्याय 1.5 अध्याय खर्ची पडला. पहिलाच प्रश्न विचारला, पृथ्वीपेक्षा मोठं काय आहे? तो लगेच म्हणाला, माता. मग त्याने विचारला, आकाशापेक्षा मोठं काय? तो म्हणाला, पिता. प्रवासात काय लागतं बरोबर? तो मला सहकारी, एकट्याने प्रवास करू नये. असे कमीत कमी 70-75 प्रश्नांची उत्तरं असे एकेका शब्दात दिली. त्यांनी थांबायचंच नाही. त्याने विचारले की पटकन उत्तर दे. सगळे प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यांनी प्रश्न सगळे प्रश्न म्हणून मला 7 दिवस बोलावं लागेल. थोडक्यात सांगतो. तुम्ही मुळामध्ये महाभारत, आता माझं पुस्तक येणार आहे, त्याचं नाव आठवलं यक्षधर्म संवाद. तो जानेवारी-फेब्रुवारी काम चालू आहे. 300 पानाचा ग्रंथ होईल. तो झाले लिहून, तो दिलाय, त्याचा DTP चालू आहे. त्याचं नाव ठेवलं यक्षधर्म संवाद. तो वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. त्याच्यापूर्वी कोणी महाभारताच्या यक्षप्रश्नावर स्वतंत्र असं ग्रंथ लिहिलेलं नाही. प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यात शेवटी प्रश्न विचारला. आता माझा एकच शेवटचा प्रश्न राहिला. तो म्हणाला, विचार. सगळ्यात जगामधलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं वाटतं तुला? तेव्हा त्यांनी सांगितलं, स्मशानात घेऊन जाणारी माणसं जेव्हा एका प्रेताला स्मशानात घेऊन जात असतात तर परतताना आपण अमर आहोत असं म्हणत येतात. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. उरलेल्या माणसानं वाटतं आपण अजून अमरच आहोत. येतात स्मशानात पण याचं चिंतन करत येतात. हा जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. तो खुश झाला. आणि यक्ष प्रश्नाचा अर्थ 2 आहेत. एक षष्ठी तत्पुरुष समास यांनी जर विचार केला तर यक्षाचे प्रश्न असं उत्तर येतं. पण बहुव्रीही समासाने उत्तर सोडवायला लागलं. यक्षाला पडलेला प्रश्न म्हणजे यक्ष प्रश्न. आता यक्षाला प्रश्न पडला आणि यक्ष म्हणतो, माझ्या सर्व प्रश्नांची तू उत्तर दिलीस, आता माझा तुला असा प्रश्न आहे, या 4 प्रेतांपैकी कोणत्या प्रेताला मी उठवलं तर तुला आवडेल? बघा, एका क्षणातही विलंब न करता तो पटकन म्हणाला, नकुलाला जिवंत कर. नकुलाला जिवंत कर म्हटल्यानंतर ज्याला प्रश्न पडला तो हा यक्ष प्रश्न. तो यक्ष विचारतो, अरे आज ना उद्या तुमचं कौरवांबरोबर युद्ध होणार हे तर नक्की माहिती आहे तुला? तो म्हणाला, हो. मग त्या युद्धात तुला अर्जुन आणि भीम मदत करणार आणि त्यांच्यामुळे तुझा विजय होणार हे तुला माहिती आहे? हो. मग तू नकुलाला जिवंत कर असं कसं म्हटलंस? तू अर्जुन किंवा भीमाची का नाही मागणी केलीस? स्वाभाविक प्रश्न आहे. काय चुकीचं आहे?
याला यक्ष प्रश्न असतो. आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते तर ऐकून व्यासांसकट सगळ्यांनी त्याला लोटांगण घातलं असं. तर तो काय म्हणाला, कुंती आत्ता या क्षणी मी जिवंत असल्यामुळे पुत्रवती आहे, पण माद्रीची दोन्ही मुलं गेल्यामुळे गेलेली माद्री निपुत्रिक आहे. आणि तिने जाताना तिला सती जाताना माझ्या कुंतीनं वचन दिलंय तुझ्या मुलांचा मी सांभाळ करीन, तर ती पण पुत्रवती असली पाहिजे. एवढ्याकरता तू नकुलाला जिवंत केलंस की त्या आत्म्याला शांती लाभेल म्हणून त्याला जिवंत कर. बापरे, काय असेल युधिष्ठिराची क्षमता कल्पना करा. म्हणून महाभारत तुम्ही नाही वाचलं तरी चालेल, पण दररोज सकाळी उठल्यानंतर युधिष्ठिराला नमस्कार करा, म्हणजे घरातली जी युद्ध आहे त्यात तुम्हाला स्थिर बुद्धीने राहता येईल. घरात युद्ध असतंच, आपल्या बारीक बारीक गोष्टीवरनं आपलं तंत्र बिघडतंच, आपला मूड बिघडतोच. अशा वेळेला मदत कोण करणार? पैसा नाही मदत करत, फ्रीज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मदत करत, युधिष्ठिर मदत करतो. त्या युधिष्ठिराने हा प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर इतका प्रसन्न झाला, तरी चौघांना जिवंत केलं. चौघांना जिवंत केल्यानंतर आता प्रश्न आला आणि तो गुप्त झाला. ते सरोवर जे दिसत होतं तेही नाहीच झालं. आणि युधिष्ठिर, तो ब्राह्मण बसलाय, चला लवकर. पण तो तिथे बोलतोय, माझं अग्नीचं हवन राहिलं, अग्नीचं हवन राहिलंय. आणि म्हणून ते सगळे त्याच्याकडे आले. अरे म्हणले, अजून आम्हाला तो हरिण सापडलं नाही, त्याबद्दल आता आपण क्षमा करा. तो जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मण नव्हताच, तो यमधर्मच होता. त्याची परीक्षा घेण्याकरता हे सगळं नाटक केलं, हे सगळं माया होती. तो ब्राह्मण म्हणला, अरे मी माझं हवन बिवन काही नाही, तुम्ही शेवटच्या घटकेला काय करता ते बघण्याकरता मी हे सगळं नाटक केलं. आणि तो हरिण बिरीण कोण नाही म्हणले, मीच केलं सगळं. तो गुप्त झाला. आता त्यांच्यावर अतिशय वाईट प्रसंग आहे. किती पद्धतीनं यमधर्म युधिष्ठिराची परीक्षा घेतो, तर ती एक परीक्षा आहे. एकूण 3 परीक्षा घेतल्या. सगळ्यात शेवटची परीक्षेच्या वेळेलाच तो म्हणाला, ही तुझी 3री परीक्षा आहे, तू कसा पास होतोस ते मला बघायचं. आणि यात जर उत्तीर्ण झालास तर या जगातलं तू एकमेव असा महापुरुष आहेस की तुझ्या शेजारी पाठ मांडावा असा दुसरा महापुरुष असणार. आणि तसंच झालं. आता यांच्यावर जो प्रसंग आला त्यांनी विचारलं, तरी तो यक्ष थांबून राहिला. आणि त्याला विचारलं, यक्षाने विचारलं, आता आज आम्ही काय करायला पाहिजे तुमच्याकरता? सगळे जिवंत झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांना आनंद झाला ना. तेव्हा युधिष्ठिराने त्याला विचारलं, आमच्याकरता जर तू काही करणार असलास तर एकच, यानंतर 1 वर्ष अज्ञातवासात आम्हाला लपून राहायचं आहे. काय केलं म्हणजे आम्ही लपून राहू आणि कौरवांना सापडणार नाही, तेवढी युक्ती सांग, तेवढं वरदान दे. तेव्हा त्यांनी सांगितलं, तुम्ही इथून जवळच असणाऱ्या विराट नगरीत जा आणि विराट नगरीत तुम्ही वेगळ्या नावाने राहा, तुम्हाला कोणी वर्षभरात ओळखणार नाही आणि तुमचं अज्ञातवासाचं वर्ष पूर्ण होईल असं मी तुम्हाला वरदान देतो. आणि तो गुप्त झाला. किती सावध आहे. एकीकडे तो व्यवहारामध्ये अतिशय दक्ष आहे, एकीकडे सत्यप्रतीच्या बाबतीत तो दक्ष आहे, एकीकडे एका ब्राह्मणाला संकटमुक्त करण्याकरताही तो दक्ष आहे. असा हा युधिष्ठिर आहे.